ज्यांना शक्य आहे की जे पार्टिसिपेट करू शकतात त्यांनी प्लीज बोला. जितकं तुमचं कम्युनिकेशन क्लासमध्ये राहणार आहे तितकं तुम्हाला जास्त चांगलं समजणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं फॅक्टर आहे जॅपनीज शिकण्यामध्ये. सो लेट स्टार्ट. हाजी मिमाशू. सो पहिलं आपण बघतोय जपानी भाषेची तोंड ओळख. त्या दिवशी आपण डेमो सेशन मध्ये काही गोष्टी पाहिल्या होत्या, त्या आपण आता अजून थोड्याशा एलॅबोरेट करून बघणार आहोत. सो जपानी भाषा म्हणजे काय, जपान बद्दल तुम्हाला काय माहिती आहे याबद्दल पण आपण थोडंसं बोलू. सो जपानी भाषेची तोंड ओळख. जपानी भाषा ही असं म्हणतात की जगातली तिसरी टफेस्ट लँग्वेज आहे. तिसरी अवघड भाषा आहे. अवघड यासाठी कारण याच्यामध्ये आपण म्हटलं की 3 स्क्रिप्ट असतात जे आपण पुढे बघणार आहोत. तर त्याच्यामुळे बघायला वरवरती थोडी डिफिकल्ट वाटते, पण जसं जसं आपण अभ्यास करायला सुरुवात करतो तसं तसं ते अगदी सोपं होऊ लागतं. सो बघूया फरक काय आहे भाषेमधला तो बघूया. सो आत्ता ही स्क्रीन दिसतीये तुम्हाला सगळ्यांना? येस. 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 सो स्क्रीनवरती आता तुम्हाला दिसत असेल इथे काही लोक दाखवलेत आणि इथे मात्र आपल्याला वेगवेगळ्या भाषेमध्ये ग्रीट केलेलं हॅलो ज्याला आपण म्हणतो हॅलो, ते वेगवेगळ्या भाषांमध्ये दिलेलं आहे. आता यातल्या किती भाषा तुम्हाला इथे समजतायत सांगू शकता? फ्रेंच, या. गुड. हिंदी, हम्म. इंग्लिश. येस. फ्रेंच शिकलायत का? फ्रेंचचे ते शब्द माहिती आहे मला. बॉन्जोर. ओके. ओके ग्रेट. सो थोडंसं लँग्वेज बद्दल माहित असेल की जेव्हा फॉरेन लँग्वेजेस असतात किंवा जनरली कोणत्याही लँग्वेज, आता आपण एका अशा देशातून बिलॉंग करतो की आपल्याकडेच मुळात भरपूर भाषा आहेत, बरोबर. सो आपल्याच देशात अनेक भाषा आहेत त्याच्यामुळे आपल्याला इतर भाषा वेगळ्या पद्धतीने लिहिलेल्या असण्याची किंवा त्या स्क्रिप्ट बघण्याची तशी सवय आहे. आपण साऊथ इंडियन लँग्वेजेस बघितल्यात, पंजाबी लँग्वेज मधल्या स्क्रिप्ट बघतो. सो या लिपी आपल्या नजरेखालून गेलेल्या आहेत त्यामुळे भाषा कशा डिफर होतात ते आपल्याला माहित आहे. सो इथे सगळ्यात पहिली जी आपल्याला लँग्वेज शिकायची आहे ती आहे जॅपनीज. जॅपनीजचं ग्रेटिंग इथे दिलेलं आहे. आणि हे का दाखवलंय तुम्हाला, तर जसं मी मगाशी म्हटलं की ही थोडी टफ लँग्वेज आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागते. पण आपण कसं काय त्याच्यामध्ये पारंगत होऊ शकतो, तर साधी गोष्ट आहे की जेव्हा आपण इंग्लिश शिकायला सुरुवात केलेली, इंग्रजी ज्या वेळेला आपण शिकायला सुरुवात केलेली, तर त्यावेळेला जरी हे आपल्यासाठी हे शब्द सुद्धा नवीन होते, जेव्हा आपण आपल्या मातृभाषेतून मराठीतून इंग्लिशमध्ये स्विच झालो. आत्ताची पिढी नसेल पण पूर्वीच्या पिढीला ही गोष्ट माहित आहे की अ, मराठीतून इंग्लिशमध्ये स्विच होताना हे सगळंच नवीन होतं आमच्यासाठी. सो तसंच या भाषा, प्रत्येक भाषा शिकताना ही लिपी आपल्यासाठी अगदी वेगळी असते, अगदी अनोळखी असते. आणि मग लांबूनच बघून वाटतं अरे काय आहे. म्हणजे अगदी साधी एखादी तुम्ही आपल्या घरी आलेलं एखाद्या इलेक्ट्रॉनिकची वस्तू बघितली तर त्याच्यामध्ये माहिती ते पॅम्पलेट्स ब्रोशर्स येतात. आहे लक्षात, पाहिलंय का? आणि हो, पाहिजे. येस. सो त्या ब्रोशरमध्ये पाहिलंय बऱ्याच भाषा असतात, चायनीज, जॅपनीज, थाई लँग्वेज असते, अ, तायवानीज असते. सो ह्या सगळ्या भाषा आणि जवळपास त्या 5 का 6 भाषा आहेत ज्या जवळपास सारख्या दिसतात आपल्याला, की ज्याच्यामध्ये कांजीचा वापर असतो. आणि ते का असतं ते आपण बघूया. ठीक आहे. सो हा फरक कळला, भाषा अशा वेगवेगळ्या दिसतात. आणि जेव्हा आपल्याला कुठेतरी आपण कनेक्टेड असतो, जसं आपल्याला आता ही सवयीची भाषा आहे, ही आपण पटकन चटकन ओळखली, ही चटकन ओळखली, तर अशा ज्या सवयीच्या भाषा आहेत त्या आपल्या नजरेखाली गेल्यावर आपल्याला चटकन ओळखता येतात. काही काळानंतर आपण जॅपनीज भाषा सुद्धा इतक्याच सहज ओळखू शकतो. आत्ता जे तुम्हाला उदाहरण दिलं की आपलं ते ब्रोशर असतं आणि त्या ब्रोशरमध्ये इतक्या सगळ्या लँग्वेजेस असतात, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या कांजी असतात आणि ते अगदी भरलेलं असतं संपूर्ण. तिथे वरती कुठेतरी हायलाइट केलेलं असतं की कोणती भाषा आहे आणि त्याच्या खाली ते पूर्ण डिस्क्रिप्शन्स दिलेले असतात, त्या एखाद्या गोष्टीचे मॅन्युअल्स असतात. आणि ज्यावेळेला आपण बघतो तेव्हा शिकण्यापूर्वी तुम्हाला
ते पॅम्पलेट बघताना वाटलेले अनुभव आणि जॅपनीज लँग्वेज शिकल्यानंतर तुम्ही त्याच्यात लगेच ओळखू शकता की ही जॅपनीज आहे. ओके. सो हे सगळं गमतीशीर आहे, हे अनुभवणं खूप मस्त असतं आणि हा वैयक्तिक अनुभव आहे प्रत्येकाचा. सो आपण इथून सुरुवात करतोय. आपण काय करतोय तर 3 टाइप्स ऑफ रायटिंग, हे आपण त्या दिवशी आपल्याला सेन्सेने सांगितलं होतं की जॅपनीज मध्ये 3 प्रकारच्या स्क्रिप्ट रायटिंग आहेत, लिपी आहेत. ओके. सो 3 पद्धतीने लिहिलं जातं. आणि मग ते कसं तर त्यातलं पहिलं म्हणजे कांजी. आता इथे जे दिलंय, इथे हे जे दिलंय याला कांजी म्हणतात. ओके. सो इथे हे असं एखाद्या काहीतरी असं ड्रॉ केलंय, डायग्राम वगैरे काढल्यासारखं थोडंसं दिसतंय. सो ह्याचं स्वतःच एक पूर्ण मिनिंग आहे. हा कधी कधी एक अखंड शब्द सुद्धा असू शकतो. सो हे सगळं आपल्याला जसं जसं आपण शिकतो तसं तसं हळूहळू लक्षात येऊ लागतं. त्याच्यानंतर बघा इथे आहे हिरागाना. सो पहिली स्क्रिप्ट कोणती आहे तर कांजी आहे. कांजी अतिशय महत्वाची आहे. आणि ती का आहे तर हे जेव्हा आपण कांजीचे लेसन्स बघू तेव्हा आपल्याला ती कळेल. सो त्याच्यानंतर जी महत्वाची स्क्रिप्ट आहे ती हिरागाना आहे. हिरागाना. हिरागाना. तर हिरागाना म्हणजे काय, हिरागाना ही ओरिजिनल जॅपनीज स्क्रिप्ट आहे. ओके. सो जे शब्द कांजीमध्ये दिलेले असतात, कांजी मधल्या जे शब्द असतात ते हिरागानामध्ये फोड करून लिहिले जातात. म्हणजे आता ही जी एक कांजी आहे, ही कांजी 3 ते 4 अक्षर जोडून त्याचा जो एक शब्द तयार होतो तो एका शब्दाची ही कांजी आहे. पण ज्या वेळेला मला तिचा उच्चार करायचा असतो तर उच्चार करताना मी तिचा उच्चार करताना तिथे 3 ते 4 लेटर्स वापरते. सो ते 3 ते 4 चार जे लेटर्स आहेत ते आपल्याला हिरागानामध्ये लिहिले भेटतात किंवा हिरागानामध्ये लिहिले जातात. म्हणजे ज्यावेळी कांजी नाही वापरली जात त्या त्या ठिकाणी हिरागाना वापरलेला असतो. सो हे दोनही सायमल्टेनियसली तितकेच महत्वाचे आहेत कारण हे दोन्ही मेन स्क्रिप्ट्स आहेत. सो आयदर तुम्हाला कांजीमध्ये लिहिलेलं सापडेल एखाद्या ठिकाणी किंवा हिरागानामध्ये लिहिलेलं भेटेल. सो दोन्हीही वाचता येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे काताकाना. काताकाना. आता ह्या दोन्ही आहेत ना, ह्या ओरिजिन जॅपनीज मेन स्क्रिप्ट आहेत. आणि काताकानामध्ये काय होतं तर काताकाना ही स्क्रिप्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये जे फॉरेनचे वर्ड्स असतात, इंग्लिश वर्ड किंवा इतर, जपान सोडून इतर कोणत्याही देशातला जो शब्द असतो तो शब्द ज्या वेळेला आपण जॅपनीज मध्ये लिहितो त्यावेळेला आपण काताकाना ही लिपी वापरतो. ठीक आहे. मग अगदी साहजिकपणे तुमचं माझं नाव असेल, आपल्या देशाचं नाव असेल, आपण जिथे राहतोय ते ठिकाण आपल्याला मेन्शन करायचं आहे, तर हे सगळं जपान पासून बाहेरचं आहे. त्याच्यामुळे हे सगळं आणि सगळं या काताकानामध्ये लिहिलं जाणार. ठीक आहे. सो इथपर्यंत येतंय लक्षात? फास्ट होतंय का? मला तुमचा रिस्पॉन्स असेल तर छान वाटेल. म्हणजे मला कळेल काय कळतंय किंवा थोडं अवघड वाटतंय. हो येतंय, येस. लक्षात येतं. येस. सो हे आपण आता इथे पहिली इथे तोंड ओळख करतोय. आपण प्रत्येक स्क्रिप्ट सेपरेटली बघणार आहोत. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला आता इथे थोडक्यात सांगितलं. काताकाना कळलं? काताकाना म्हणजे फॉरेन लँग्वेज, फॉरेनर जे वर्ड आहे, फॉरेन वर्ड्स आहेत त्याच्यासाठी वापरले जाणारं स्क्रिप्ट किंवा लिपी. सो आता इथे आपल्याला त्या दिवशी सेन्सेने हे पण वाक्य आपल्याला दाखवलं होतं की काय होतं, वाताशी वा राधिका दिस. राधिका दिस. सो राधिका आहे, मी राधिका आहे, हे जे वाक्य आहे हे इथे आपल्याला ज्या पद्धतीने दिले ह्याच्यामध्ये आता स्क्रिप्ट सांगते कोणती आहे. हे जे वाताशी आहे ही आहे कांजी. ओके. ही कांजी आहे. वा आणि वा जे आहे ते हिरागाना आहे. हिरागाना. राधिका आहे, राधिका आहे ते आहे काताकाना. आणि देश जे आहे ते पुन्हा आहे हिरागाना. ओके. सो आता इथे काताकाना का वापरलाय कोणी सांगेल का मला? राधिका हे नाव वेगळं, म्हणजे आपल्या देशातलं आहे, जॅपनीज मधलं नाहीये. एक्झॅक्टली. सो ज्या ज्या वेळेला जॅपनीज
व्यक्ती सोडून बाहेरच्या देशातील लोकांचं नाव किंवा त्यांच्या शहराचं नाव व्हॉट एव्हर इट इज, काहीही इतर देशातलं जेव्हा आपण संबोधतो किंवा म्हणतो किंवा तिथे ते वर्ड वापरतो, तिथे तिथे आपल्याला काना पाहायला मिळणार आहे. ओके. सो बाकीचे हे दोन स्क्रिप्ट आता बघितले, ह्या एकाच वाक्यामध्ये तीनही स्क्रिप्ट वापरलेल्या आहेत. कळते? त्याच्यामुळे ह्या तीनही स्क्रिप्ट तितक्याच महत्वाच्या आहेत. आता तुम्ही असं थोडंसं होऊ शकतं की अरे तीन तीन वेगवेगळ्या गोष्टी लक्षात कशा राहणार. तर हे जसं जसं आपण बघतो, म्हणजे जसं जसं आपण इतर भाषा शिकलो, जसं मगाशी मी म्हटलं की इंग्लिश शिकलो जेव्हा मराठी येत होतं आणि मराठीतून इंग्लिशमध्ये स्विच झाल्यावर ही लँग्वेज सुद्धा आपल्यासाठी नवीन होती. आणि मग जसं जसं ते हळूहळू बघायला लागलो तसे ते शब्दांचा परिचय, अक्षरांचा परिचय रोजचा झाल्यानंतर आपल्याला ते हळूहळू व्यवस्थित जमायला लागतं. यासाठी फक्त एकच करायचं असतं की जे काही आपल्याला क्लासमध्ये शिकवलं जाईल त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस वेळच्या वेळी करायची, म्हणजे गोष्टी पायलप नाही होत आणि तुम्हाला तिथून जे जेव्हा तुम्ही वाचायला लागता ना तेव्हा खूप गंमत येते, ज्यावेळेला आपल्याला जॅपनीज वाचता येतं तेव्हा. सो खूप मजेशीर आहे सगळी जर्नी. सो आत्तापासूनच स्टार्ट करायचं आहे. इथे कळलं सगळ्या स्क्रिप्ट आपण ह्या एका वाक्यात दिलेला आहे, हे इथे आपल्याला रोमाजीमध्ये दिले आणि हा अर्थ आहे. येस. सो आता पुढे बघूया काय आहे. येस. सो पुढे पहिली लिपी आपण बघतोय. पहिली लिपी कोणती आहे? आता आपण सगळ्या लिपीची तोंड ओळख करून घेतोय. सो पहिली लिपी आपली आहे कांजी. कांजी. हा. सो कांजी, कांजी ही काय आहे? चित्रमय लिपी आहे. ओके. सो कांजी ह्या शब्दाची ही कांजी आहे. सो ही चित्रमय लिपी आहे. सो जॅपनीज और नेटिव्ह जॅपनीज ओरिजिन आहे. सॉरी, चायनीज और नेटिव्ह जॅपनीज ओरिजिन म्हणजे काय झालं की पूर्वीच्या काळी जपान आणि हे जे काही ईस्ट एशियन देश आहेत, चायनापासून पुढचे, त्या भागामध्ये चायनीज लोक जे आहेत ते व्यापारासाठी जात होते. त्यामुळे त्यांची जी मूळ भाषा आहे ती बऱ्याच बऱ्याच देशांची, मॅन्ड्रिन म्हणून तुम्ही ऐकलं असेल, चायनीज ओरिजिन चायनीज लँग्वेज, सो ती आहे आणि ती पूर्णपणे कांजी स्क्रिप्टेड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला कांजीच आढळतील, दुसरी कोणतीही लिपी त्याच्यामध्ये येत नाही. सो चायनीज हे ओरिजिन आहे कांजीचं आणि नेटिव्ह जॅपनीज असं ते मिक्स आहे. आणि तुम्ही म्हणाल आता की मग मला ह्या कांजी आल्या की मी चायनीज सुद्धा म्हणू शकतो का किंवा चायनीज सुद्धा मला येईल का, तर नाही. दोन्ही देशांच्या ह्या कांजीमध्ये सिमिलॅरिटी असल्या तरीही त्याचे अर्थ आणि त्याचे उच्चार वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे चायनीज आणि जॅपनीज ह्या दोन्हीही वेगळ्या लँग्वेजेस आहेत. ओके. सो चायनीज आणि जॅपनीज ओरिजिन आहे. त्याच्यानंतर यूज फॉर होल वर्ड्स. काय होतं की आता बघा इथे काय दिलंय, कांजी असं लिहिलंय, बरोबर, हे ह्याच्यामध्ये कांजी लिहिलंय. तर कांजी म्हणजेच काय, याचा अर्थ ही चित्रमय लिपी कांजी या लिपीचं नाव आहे. सो एकेका ह्या अक्षरामध्ये हे एक एक जेवढे कॅरेक्टर तुम्हाला दिसते, ह्या एक एक कॅरेक्टर मध्ये कधी कधी पूर्ण शब्द दडलेला असतो. जसं मी मगाशी म्हटलं की पूर्ण शब्द दडलेला असतो आणि खाली आपल्याला बघायला मिळेल ते. त्याच्यानंतर यूज फॉर पार्ट्स ऑफ वर्ड्स सच एज अ वर्ब्स. ओके. वर्ब्ससाठी सुद्धा वापरलं जातं, बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. आणि जर सपोज तुम्ही एखाद्या जॅपनीज कंपनीमध्ये काम करताय किंवा कधी जर तुम्ही जपानमध्ये गेलात तर तिकडे गमतीशीर बघायला मिळेल की सगळीकडे कांजीच कांजी दिसतात तुम्हाला. असं म्हटलं जातं की जपानमध्ये गेल्यावर सगळ्यात मोठं टास्क काय असतं माहितीये का, तर जॅपनीज टॉयलेट यूज करणं. कारण ते पूर्णपणे कांजी लिहिलेले असतात आणि ते इतकं मल्टीफंक्शनल असतं की तुम्हाला जर त्या कांजी कळत नसेल तर माणसं फार गडबडून जातात. सो असे फार मजेशीर गमतीशीर किस्से आहेत. सो कांजी यासाठी फार महत्वाचे आहेत. आता इथे आपण काही कांजी बघतोय, ही प्रत्येक कांजी वेगळी आहे आणि याचे वेगवेगळे अर्थ आहेत. आता इथे हा शब्द आहे, इथे ॲज अ वर्ब वापरलेला आहे आणि ह्याच्यामध्ये विथ हिरागाना, म्हणजे ही जी हिरागाना स्क्रिप्ट आहे याच्या सकट कांजी एकत्रित जोडून आलेली आहे, म्हणून ह्या दोन्हीही मुख्य स्क्रिप्ट आहेत. त्याच्यानंतर इथे हे चायनाचं नाव आहे चुगुकू. चायनाला जॅपनीज मध्ये या कांजीने संबोधलं जातं. पुन्हा इथे आपण बघतोय ते एक वर्ब आहे आणि हे जपानचं नाव आहे. ओके. जपान याला जॅपनीज मध्ये निहुन म्हणतात, निहुन.
आणि आपल्या भाषेला जॅपनीजला निहोंगो म्हणतात. ओके. सो आता बघूया आपण इथे इथे तुम्हाला दिसतंय हे पिक्चर. हे चित्र दिसतंय. दिसतंय. सो हो बघा हो. आता मी पिक्टोरियल स्क्रिप्ट का म्हटलं किंवा चित्रमय लिपी का आहे, तर बघा हा इथे आपल्याला काय दिसतोय, चंद्र दिसतोय. बरोबर, चंद्र दिसतोय, इथे सूर्य दिसतोय, इथे पाऊस पडतोय, हे झाड आहे, हे ढग आहे. ओके. सो ह्या प्रत्येक ज्या गोष्टी आहेत, ह्या कांजी ज्याने निर्माण केल्यात, ज्यांनी सुरुवातीला ज्या लोकांनी तयार केल्यात, त्या तयार करताना ह्या प्रत्येकाचा जो आकार आहे, त्या आकाराशी निगडीत काही जे आकार आहेत ते एकत्र करून ह्या कांजी तयार केल्या गेल्यात. इथे तुम्ही खूप चांगलं रिलेट करू शकता. बरोबर, हे हा पर्वत आहे, हे झाड आहे, ही नदी आहे. ओके. सो इथे आपण बघू शकतो एखाद्या व्यक्तीचा इथे डोळा आहे, तोंड आहे. सो ह्या कांजी ज्या आहेत त्या ह्या पद्धतीने पिक्टोरियल फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतात. ते शिकताना आपल्याला थोडंसं कळेल, पण हे अशा पद्धतीने निर्माण झालेले आहेत म्हणून त्याला चित्रमय लिपी असं म्हटलं जातं, पिक्टोरियल स्क्रिप्ट. इथपर्यंत आलं लक्षात? काही अवघड वाटतंय का ह्याच्यामध्ये? हो, आलं लक्षात. Yes. अवघड वाटतंय का? नाही. सो येस, देन आता आपण पुढे बघतोय. आता पुढे आपण कांजी तर बघितली, कांजी काय आहे हे आपण समजून घेतलं व्यवस्थित. आता आपण बघतोय ते हिरागाना. ओके, हिरागाना. हिरागानामध्ये काय येतं? हिरागाना ही आपली सेकंड स्क्रिप्ट आहे. सेकंड स्क्रिप्ट. फर्स्ट कुठली होती? कांजी. सेकंड स्क्रिप्ट हिरागाना. हिरागाना. सो हिरागानामध्ये काय आहे? 46 कॅरेक्टर्स आहेत. 46 कॅरेक्टर्स. फोनेटिक सिलॅबरी आहे. त्याच्यानंतर यूज फॉर जॅपनीज वर्ड्स विथ नो कांजी. ठीक आहे. जॅपनीज वर्ड्स ज्या वेळेला कांजी नसेल त्यावेळेला हिरागाना वापरलं जातं, म्हणजे नुसतं हिरागाना सुद्धा वापरलं जातं. पुन्हा कांजी सकट सुद्धा हिरागाना वापरला जातो. ठीक आहे. वर्ब कंजुगेशन आणि ग्रामरच्या काही ह्याच्यासाठी वापरले जातात. प्रिपोजिशन साठी सुद्धा हिरागाना वापरला जातो. आता हे प्रॅक्टिकली बघण्याच्या काही गोष्टी आहेत ज्या इथे सांगून मी तुम्हाला नाही कळणार. सो थोडक्यात आपण बघूया. हिरागानाचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे ते सांगते. आता हिरागाना आणि काताकाना थोडासा सारखा वाटतो, पण त्याच्यामध्ये फरक बघा. बघा कांजी जी आहे ती अशीच दिलेली असेल. ही तुम्ही आता कदाचित 5-6 बघितल्यावर तुम्हाला कळलं असेल. या पद्धतीने ठोकताळ्याने बसवलेले हे वेगवेगळे चित्रमय वेगळी लिपी आहे, ज्याला अगदी आपल्याकडची लोक सहज चायनीज म्हणतात. तर ही लिपी कांजी आहे. ही जी दिसतीये ही इकडे आणि इकडे, ही आपली हिरागानाची लिपी आहे. ओके. सो हिरागाना मध्ये प्रामुख्याने फरक काय आहे, तर हिरागानाची जी लिपी आहे ना, याला अशा छान अशा कर्व आहेत. कर्व आहेत. थोडं वळणदार अक्षर आहे. जसं आपण मराठी लिहिताना ते मोत्यासारखं अक्षर म्हणतो, जे वळणदार असतं, व्यवस्थित असतं, तसं हे हिरागाना वळणदार अक्षर आहे. याला वळणं आहेत. थोडं आखीव रेखीव आहे. आत्ता तुम्हाला फार ते असं वेगळ्या पद्धतीचं काहीतरी लिहिल्यासारखं वाटत असेल, सवय झाल्यावर कळतं. सो थोडस ह्याला वळण आहेत. बघा, कर्व आहेत. कर्व मेन लक्षात घ्या, कर्व्स आहेत. ओके. सो ही अशी हिरागाना लिपी आहे. आणि पुढची जी हे लिपी आहे, काढण्यासाठी अवघड जातात का ही लिपी? म्हणजे नाही नाही नाही. आपण आता हा, बोला बोला. आपण लिहितो ना मराठी किंवा इंग्लिश हम्म. लिहिताना आपल्याला पण पटपट तसं हे फार डिफिकल्ट वाटतं, म्हणजे असं ड्रॉ करायला काढायला खूपच अवघड असं वाटतंय. नाही, आता आपण अगदी मुळापासून सुरुवात करतो. म्हणजे बघा, ज्या वेळेला तुम्ही लहान मुलांना अ ब क ड लिहायला लावता तेव्हा त्यांच्यासाठी पण ते अवघड असतं. किंवा आत्ता जसं आम्ही जॅपनीज लोकांना मराठी किंवा हिंदी शिकवायला ज्या वेळेला हेल्प करतो, तर त्यावेळेला त्यांच्यासाठी ह्या लिपी आपल्या फार डिफिकल्ट जातात. त्यांना अवघड जातात लिहायला.
आणि ड्रॉ करायला, बरोबर. सो ज्या वेळेला कोणतीही नवीन अक्षर ओळख तुम्ही करत असता तेव्हा ती तुम्हाला सुरुवातीला लिहायला थोडी वेगळी वाटते. पण ऍक्च्युली आपली जी अक्षरं आहेत त्याच्यापेक्षा ही जी अक्षरं आहेत ही खूप कमी आहेत, म्हणजे अगदी फक्त 46 लेटर्सच आहेत. आणि हे तुम्हाला कसं आहे की जसं आपण पहिल्यांदा सुरुवातीला शाळेत गेल्यावर आई आपण मल्टिपल टाइम्स ड्रॉ केलं होतं, काढलं होतं, तशा पद्धतीने हे करावं लागतं. आणि मग तुमच्या हे काही कालांतराने अगदी लिटरली सांगू, तुम्ही 7 दिवसात सुद्धा हिरागाना आणि काताकाना तुमचा पक्का करू शकता जर तुम्ही व्यवस्थित रेग्युलरली त्याची प्रॅक्टिस केली तर. अगदी छान जमतो. 7 ते 8 दिवसात वाचता येऊ शकतं हिरागाना काताकाना व्यवस्थित. कांजीची प्रॅक्टिस करायला मात्र थोडा वेळ लागतो आणि त्याच्यासाठी आपण तसा वेळ घेतो. ओके. सो अवघड नाहीये हे. आत्ता दिसायला तुम्हाला फर्स्ट फर्स्ट अगदी तुम्ही पहिल्यांदा ते प्रथमदर्शनी बघताय त्याच्यामुळे तुम्हाला ते थोडंसं अवघड वाटेल. आत्ता जसं तुम्ही आपण इथे तोंड ओळख केल्यानंतर पहिले 5 अक्षरं जी शिकणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की हे इतकं पण अवघड नाही. ठीक आहे. सो प्रॅक्टिस मेक्स एव्हरीथिंग इझी. प्रत्येक गोष्ट सहज होऊ शकते आणि गॅरंटेड तुम्ही 8 ते 15 दिवसात व्यवस्थित वाचू शकता किंवा लिहू सुद्धा शकता. ही बेसिक स्क्रिप्ट सांगते हा मी. हिरागाना आणि काताकाना. कांजीसाठी मात्र आपल्याला वेळ लागतो. ओके. ओके. येस. सो गडबडून जाऊ नका, थोडं घाबरू नका. आहे थोडं पेशन्सचं काम आहे, पण एकदा जमायला लागल्यावर खूप छान वाटतं. देन पुढे वळतोय आपण. आपली थर्ड जी स्क्रिप्ट आहे, थर्ड स्क्रिप्ट. ओके. काताकाना काताकाना काताकाना. सो काताकानामध्ये काय फरक आहे तर काताकानामध्ये सुद्धा 46 कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे जे कॅरेक्टर्स तुम्हाला हिरागानेमध्ये बघायला मिळणार आहेत सेम कॅरेक्टर्स आपण काताकानामध्ये सुद्धा बघतो. ठीक आहे. फोनेटिक सिलॅबरी आहे. यूज फॉर फॉरेन वर्ड्स. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आपल्याला कायम लक्षात ठेवायचा की फक्त फॉरेन वर्ड्स साठी काताकाना वापरला जातो. त्याच्यानंतर यूज टू शो एम्फोसिस एनोमोटोपिया. ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा काताकाना आपण जसा जसा शिकू तशा तशा पद्धतीने आपल्याला ते लक्षात येणार आहे. जर लिंक ही बंद झाली तर मी पहिला मेसेज जो केला होता ना त्याच्यामध्ये बघा सेशन लिंक 2 दिलेली आहे, तर ती जॉईन करा. ओके. सो काताकाना. आता काताकाना आणि हिरागानामध्ये फरक काय. आता तुम्ही म्हणाल 46 कॅरेक्टर्स याच्यामध्ये पण आहेत आणि त्याच्यामध्ये पण आहेत आणि सेम आहेत ते दोन्ही, पण फरक आहे बघा. काताकानाची आत्ताची लिपी बघा इथे तुम्हाला दिसते. हे दिलेलं आहे ज्यूस, पिका पिका आणि ओसुतोरिया ओसुतोरारिया हे लिहिलेलं आहे. हे सगळे फॉरेन वर्ड्स आहे. ज्यूस हा कोणता वर्ड आहे. इंग्लिश वर्ड आहे, बरोबर. इंग्लिश वर्ड आहे. पिका पिका पण वेगवेगळ्या पद्धतीचा बाहेरून आलेला वर्ड आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचं नाव दिलेलं आहे त्याच्यामुळे ते काताकानामध्ये आहे. आता हिरागाना आणि काताकाना मधला मुख्य फरक काय आहे की काताकानाची ही जी लिपी आहे ना ही थोडीशी स्ट्रेट आहे बघा अशी, म्हणजे एक अजिबात त्याला वळण नाहीये. त्याचे कॉर्नर्स वगैरे लक्षात येतात, फार स्ट्रेट आहेत इथे. आणि हेच याच्या अपोजिट तुम्ही जर हिरागाना पाहिलात तर बघा ह्याला वळण आहे. दिसते तुम्हाला हे काढताना अशी वळण दिसतायत. थोडस आखीव रेखीव आहे हिरागाना. आणि काताकाना कसं आहे एखादा आपण रोबोटिक एखादं अक्षर म्हणतो तशा पद्धतीची ही अक्षरं असतात. त्याच्यामुळे ही आपल्याला हळूहळू सहज ओळखता येतात. म्हणजे जसं मगाशी एक आपण पहिलं इथे सेंटेन्स पाहिलं होतं याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे कांजी आहे. हे अक्षर आणि हे अक्षर तुम्हाला वेगळं दिसतंय हो. है ना. आपल्याला फरक कळतोय बघा. हे पण कळतंय हे आणि हे ह्याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही सहज सांगू शकता की हे आणि हे एकसारखं वाटतंय पण हे मात्र वेगळं दिसतंय आणि हे सुद्धा वेगळं दिसतंय. सो हे सगळे फरक आहे ना आपल्याला हळूहळू बाय प्रॅक्टिस जमू लागतात. ठीक आहे. सो हा फरक आहे त्याच्यामध्ये. सो हे आहे आपलं काताकाना. येस. सो काताकाना एकदा पाहिला सगळ्या शब्दांसाठी जे जे आपण फॉरेन वर्ड्स वापरणार आहोत. आणि आत्ता काय गंमत झाली, आत्ता सगळं जग थोडंसं जवळ आल्यामुळे बरेचसे इंग्रजी वर्ड
इंग्रजी शब्द जॅपनीजमध्ये वापरले जातात ऑफिशियल लेवलला, जिथे काही काही ठिकाणी किंवा कॅज्युअल लेवलला सुद्धा बोललं जातं, तर त्यावेळेला वापरले जातात. तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी काताकाना वापरला जातो. आता काताकानाचा वापर थोडा वाढलाय. सो अगेन ही सुद्धा एक महत्वाची स्क्रिप्ट आहे. सो अशी कोणतीही स्क्रिप्ट नाहीये की ज्याच्यामधलं आपण स्किप करून दुसरी केली तर चालून जाईल, असं नाही होऊ शकत. येस. सो आता आपली पुढचा पार्ट आहे. आता ह्या 3 मुख्य स्क्रिप्ट समजल्या आपल्याला. आता जो पुढचा पार्ट आहे इथे दिलाय रोमाजी. रोमाजी म्हणजे काय हे आपण व्यवस्थित बघून घेऊ. ठीक आहे. रोमाजी म्हणजे रोमन अल्फाबेट. रोमन अल्फाबेट यूज टू शो द प्रोनाउन्सिएशन ऑफ जॅपनीज वर्ड्स. जे आपण जॅपनीज शब्द आहेत हे सुरुवातीला इनिशियल लेवलला तुम्हाला वाचायला यायला, ते समजून घ्यायला, त्याची ओळख व्हायला जो वेळ लागतो तो काही काळाचा जो वेळ असतो. त्या काळामध्ये आपल्याला आता इथे दिलंय, आता हे तुम्हाला लगेच नाही वाचता येणार. जरी अक्षर ओळख झाली तरी ती पूर्ण जोडून त्याचा एक शब्द बनणं किंवा तो वाचता येणं ह्याला थोडासा वेळ लागतो. मग तो वेळ लागतो किंवा हळूहळू ते वेळेप्रमाणे ते सुधारता येण्यासाठी आपल्याला काय केलेलं असतं, तर इथे रोमाजीची मदत दिलेली असते. रोमाजी म्हणजे हा जो शब्द दिलेला आहे हा हिरागानामध्ये दिलाय, बेंक्यो. बेंक्यो तोच शब्द आपल्याला इथे कसा उच्चारावा हे प्रत्येक ठिकाणी रोमाजीमध्ये दिलेलं असतं. सो सुरुवातीला आपण इथून सुरुवात करतो शब्द वाचायला, याचा आधार घेतो. नंतर नंतर आपण इथपर्यंत पोचतो की आपण हिरागाना आणि काताकाना वाचायला शिकतो, आणि नंतर आपली जंप जाऊन आपण डायरेक्ट कांजी वाचायला शिकतो. ठीक आहे. सो इट्स अ प्रोसेस. आपल्याला ह्या प्रोसेसमधून जायचं आहे. जसं जसं स्टेप बाय स्टेप आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे फॉलो करायचं आहे. ओके. सो इथे दिलंय बेंक्यो. बेंक्यो म्हणजे अभ्यास करणं, अभ्यास. ओके. इगिरिसू. इगिरिसुजिन. इगिरिसुजिन म्हणजे काय, तर पुन्हा इथे फॉरेन वर्ड आहे आणि याचा अर्थ होतो की ब्रिटिश ब्रिटिश पीपल्स. ब्रिटिश व्यक्ती, एखादी ब्रिटिश व्यक्ती असेल तर तिला इगिरिसुजिन असं म्हणणार. सो हे आता तुम्ही मगाशी म्हटलं की हे वाचायला किंवा लिहायला फार वेळ लागेल, अवघड वाटते. सो तिथे आपल्याला ह्या रोमाजीची मदत होते. ओके. सो इंग्लिश तरी वाचू शकतो आपण इथे खाली दिलेलं. हो, ते वाचू शकतो. वाचा बघा, दोन्हीही वर्ड हे ट्राय करा. बेंक्यू आणि इगिरिसू जिन. येस. परफेक्ट. सो असंच आहे. सो सुरुवातीला आपल्याला या रोमाजीची फार 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 मदत होते, पण एक पिरियड नंतर आपल्याला याचा हात सोडून द्यायला लागतो आणि मग ह्या सगळ्या स्क्रिप्ट आपल्याला आपल्याशा करून ह्या अवगत करून घ्याव्या लागतात. सो आपल्या प्रॅक्टिसवर आहे, आपण कसा वेळ देतोय, किती छान प्रॅक्टिस करतोय. त्याप्रमाणे मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही अगदी 7 दिवसात सुद्धा हिरागाना आणि काताकाना व्यवस्थित करू शकता. सो डिपेंड्स ऑन यू, तुम्ही कसा अभ्यास करताय. ठीक आहे. सो आत्ता आपण एक क्विक टास्क बघूया. 5 मिनिट्स आहेत आणि आपण इथे जिको शोकाई करणार आहोत. जिको शोकाई आजचा फर्स्ट टास्क आपला आहे. जिको शोकाई. जिको शोकाई मध्ये काय, सेल्फ इंट्रोडक्शन, स्वतःचं सेल्फ इंट्रोडक्शन, स्वतःबद्दल 4 ओळी आपल्याला जॅपनीज मध्ये शिकायच्या आहेत. आहे इंटरेस्टिंग? येस. येस. सो फर्स्ट मी जसं स्टार्ट केलं होतं सेशन तेव्हा मी म्हटलं हाजी मेमाशते. हाजी मेमाशते म्हणजेच काय, हॅलो नमस्कार. आता हे हाजी मेमाशते हॅलो नमस्कार नुसतं नाहीये, तर हे सुपरस्टार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला नवीन फर्स्ट टाइम भेटतो, अगदी पहिल्यांदा जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता त्यावेळेला हे कंपल्सरी ग्रीटिंग करायचं असतं. हाजी मेमाशते. जसं आपण हॅलो म्हणतो तसंच हाजी मेमाशते हे प्रत्येक वेळेला नाही, कोणालाही पहिल्यांदा भेटताना हे ग्रीटिंग वापरलं जातच आणि हे वापरायचंच असतं. सो हाजी मेमाशते. मग काय म्हणणार, याचा अर्थ होतो हॅलो. दुसरं काय आहे, वाताशिवा. वाताशिवा नानी नानी देस. ओके. वाताशिवा नानी नानी देस. तर इथे काय येणार, इथे तुमचं नाव येणार. ओके. इथे नाव येणार. मग आता कोण म्हणेल हे,
सगळ्यांनी ट्राय करायचं आहे. हा, मी एक एक सांगते आणि मग आपण घेऊया. ठीक आहे, मी आधी पूर्ण करते ही चिकुशोकाई. त्याच्यानंतर वाताशिवा नानी नानी देस, समथिंग समथिंग आहे, वाताशिवा मी काहीतरी आहे. सो इथे पहिल्या ठिकाणी नाव येतं, दुसऱ्या ठिकाणी आपलं जे हे आहे, तुमचं जे प्रोफेशन आहे. ठीक आहे, इथे नाव येतं, इथे तुमचं प्रोफेशन येतं, तुम्ही काय करता ते येतं. ओके, आणि थर्ड मध्ये आता पुढे आहे, हे काय आहे, हे अतिशय अगेन स्टार मार्क वालं एक्सप्रेशन आहे. दोझो योरोशिको ओनेगाई शिमास. सो दोझो योरोशिको ओनेगाई शिमास म्हणजे नाईस टू मीट यू, आणि इथून सुरुवात होऊन प्रत्येक इंट्रोडक्शनचा शेवट या वाक्याने होतो जॅपनीजमध्ये. ओके, सो याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी प्रत्येक लेवलच्या हिशोबाने ऍड केल्या जातात. आपण अगदी इनिशियल लेवलला आहोत, त्याच्यामुळे आपण हे दोनच सेंटेन्स याच्यामध्ये घेतोय. ठीक आहे, सो आपण सुरू करूया. लिंक 2 मिनिटांनी बंद होईल, सेकंड लिंक लगेच जॉईन करा. ओके, सो हाजी मी मस्ते, कोण पहिला सुरू करणार त्यांच्यापासून आपण नावाचं हे करूया, आणि प्रत्येकाने करायचा हा टास्क. येस, फर्स्ट मी तुम्हाला हेल्प करणार आहे, घाबरायचं नाहीये त्याच्यात, फक्त म्हणायचा प्रयत्न करा. हाजी हम्म, में मस्ते, हाजी में मस्ते. येस, हाजी मी मस्ते. नाव काय तुमचं? वाताश हम्म, वैष्णवी सुरेश जगधने. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. सो मी काय म्हणणार, वाताशिवा वैष्णवी देस. वाताशिवा वैष्णवी देश. व्हेरी गुड. वाताशिवा स्टुडंट हा, चालेल चालेल, स्टुडंट देस. देश. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुढे. दोजो योरोशिकू हम्म, ओने ओनेगाई ओनेगाई शिमासु. शिमास. येस येस, प्लीज आता बोला. हाजी मी मस्ते, वा वाताशिवा वैष्णवी काय वैष्णवी देश. देस देस. हा, वाताशिवा वी स्टुडंट देश. वाताशिवा स्टुडंट देस. ठीक आहे. वाताशिवा स्टुडंट देश. हम्म, दोजो हम्म. ओरोशिकू योरोशिकू. ओनेगाई हम्म, योरोशिकू योनेगाई शिमास. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कितवीला आहात तुम्ही वैष्णवी सान? 5th स्टँडर्ड. ओ ग्रेट ग्रेट, व्हेरी गुड. ठीक आहे, सो पहिलं मगाशी म्हटलं तसं वैष्णवी सान हाजी मे मस्ते वाताशिवा वैष्णवी देस. वाताशिवा, आता त्यांनी स्टुडंट म्हटलं, त्या लहान आहेत बऱ्यापैकी, त्याच्यामुळे तिथे आपण जॅपनीज मध्ये म्हणायचं झालं तर गाक्सेई देस असं म्हणणार. तुम्ही पुढे ते शिकाल काय म्हणायचं इथे. त्याच्यानंतर दोजो योरोशिको ओनेगायशिमास. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही तुमचं जे आता सध्या तुमचं प्रोफेशन आहे ते कोणतंही आपल्या भाषेत मेन्शन केलं तरी चालेल. येस, सो नेक्स्ट कोण म्हणणार? मी स्टार्ट करू. येस. हाजी मिमास्ते, वाताशिवा शुभवी देस, वाताशिवा स्टुडंट देस, दोजो योरोशिको ओनेगाई शिमास. व्हेरी गुड, व्हेरी गुड, परफेक्ट, एकदम छान. येस, नेक्स्ट. नाही, कोण आहे आता नेक्स्ट, कोण वाचणार? प्रयत्न करा. येस. हॅलो. हा, बोला. हा, हाजी मेमास्ते, हम्म, वाता शिवा नाव रुपाली, घ्यायचं तुमचं. हम्म, हा रुपाली देस, हम्म. वाता शिवा हाऊस वाईफ देस, आई. अ, ドロ दोरो 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 ドロ
दोऊ शिओ यरोशिकू ओनेगाई शिमास. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. पुढे कोण राहिलं आता? ओके, तिघींचं पण झालं का? येस. सो हाजी मस्ते वाताशी वा हसुमे देस. वाताशी वा सेन्सेई देस. दोजो योरोशिकु ओनेगाईशिमास. म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी जे आता तुम्हाला एवढं तर कळलं, जर ह्याची तुम्ही प्रॅक्टिस केलीत आणि उद्या एखाद्या जॅपनीज व्यक्तीला कुठे भेटलात तर एवढ्या तुम्ही 4 लाईन सहज म्हणू शकता आणि दे विल इम्प्रेस की अरे वा यांना जॅपनीज येतंय. ओके. सो दिस इज अ व्हेरी स्टार थिंक. जॅपनीज मध्ये स्वतःच जिकोशोकाई करता येणं याला ती लोक खूप अप्रिशिएट करतात. सो हे जमतं. आणि मी म्हटलं तसं की प्रत्येक लेवल वाईज आपली ह्यातले जे सेंटेन्सेस आहेत म्हणजे ह्या इथून सुरुवात होऊन इथे एंड होण्याच्या मधला जो पार्ट आहे हा वेगवेगळ्या लेवलला तुमचा वाढत जातो. जसं आता इथे फक्त आपण नाव आणि आपलं प्रोफेशन दिलं, तसं तुमचं वय, तुमच्या हॉबीज इट्सेट्रा, जसं आपण इंग्लिशमध्ये सेल्फ इंट्रोडक्शन देतो तशा सगळ्या गोष्टी वाढतात आणि त्या ऍड होत जातात. ओके. सो हे सुद्धा आपण प्रत्येक एका स्टेज प्रमाणे प्रत्येक एका लेवल प्रमाणे अप होत जाणार आहोत, अपग्रेड होत जाणार आहोत. ठीक आहे. अगेन तुम्हाला माहित असेल की जॅपनीज लोक किंवा एकूणच ईस्ट एशियामध्ये ज्या वेळेला एकमेकाला ग्रीट केलं जातं किंवा ओळख केली जाते त्यावेळेला ती लोक थोडंसं बो करतात, म्हणजे थोडंसं पुढे वागतात आणि मग एकमेकाला ग्रीट करतात. सो ही त्यांच्याकडची पद्धत आहे. जसं आपल्याकडे नमस्कार करतात तसं त्यांच्याकडे समोरच्याला आदर देण्यासाठी थोडंसं झुकून ग्रीट केलं जातं. ओके. सो अशा पद्धतीने एकमेकाला बो केलं जातं. पाहिला असेल आय होप. सो आत्ताच हे फर्स्ट सेशन तुमचं संपलंय की जिथे तुम्ही या तीनही लिपीबद्दलची माहिती घेतलेली आहे. आत्ता तुम्ही पुढच्या सेशनमध्ये प्रॉपरली ह्या लिपीमधले काही अक्षर शिकणार आहात. त्याच्या पूर्वी मला 1-2 ते 5 मिनिटामध्ये तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. जस्ट अ मिनिट. रेकॉर्डिंग केलं नाही म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल. सो हे स्ट्रोक्स जे आहेत हे आपण आता बघतोय. सो चलो लेट्स ड्रॉ. एक्सक्यूज मी, या हे काढताना हे तुम्ही डिवाइड केले तसं डिवाइड करायचं का? हे बघा मी काढतीये तसंच तुम्हाला पण काढायचंय. म्हणजे तुम्हाला नोटबुक्स मध्ये जसं आता बघा हा एक स्ट्रोक झाला, देन हा सेकंड स्ट्रोक्स, बरोबर, आणि हा झाला तुमचा थर्ड स्ट्रोक, बरोबर. असा हा आ म्हणून काढायचा आहे आपल्याला. आता तुम्हाला हा लेटर बघून काय वाटतंय, मराठीमध्ये कुठला लेटर आहे हा असा सेम जाणवतंय? आपल्या मराठीमध्ये पण असा थोडासा थोडासा दिसतोय, झलक दिसते. काय वाटतं बघून? हो. हम्म. बरोबर ना. आता हा काढताना पण येस. आपण असाच काढला, बरोबर. पण जेव्हा आपण काढत 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 प्रॅक्टिस करतो तेव्हा आपण काय होतं, आपल्या हाताला ती सवय झालेली असते आणि आपण काय करतो, क असा काढतो, बरोबर. शिकताना आपण काय शिकतो, प्रॉपर स्ट्रोक्स फॉलो करतो शिकतो आपण. पण जेव्हा ती प्रॅक्टिस होते तेव्हा आपला हा असा होतो. आलं लक्षात तुम्हाला? इथेही तसंच होत आहे. मी जर मराठीचा क काढला तर मी असा काढणार. तसंच आता आपण इथे काय करतोय, चला जॅपनीजचा आ शिक. चलो काय केलं आपण, फर्स्ट स्ट्रोक ही थोडीशी स्लॅन्टिंग, म्हणजे हा सेकंड आला, नंतर इकडून असा घेऊन हा आला, हा झाला आपला थर्ड स्ट्रोक. सो काय म्हणायचं याला, आ. बोला माझ्यासोबत. आ. येस. आ आ. आ
जितक्या वेळा काढाल तितकं ते बोलत बोलत लिहायचंय. आणि आता मी तरी माऊसनी काढते म्हणून माझा हा आ स्ट्रोक, पण तुमचा स्ट्रोक प्रॉपर आला पाहिजे. येस. डन. बघा इथेही दिसतात तुम्हाला. पहिला एक 1 स्ट्रोक, हा सेकंड, आणि हा आपला थर्ड स्ट्रोक. सो हा आहे आपला आ. आणि हा असा ना क वाला पाहिजे. चलो, मुव्हिंग टू नेक्स्ट. आता जसं आपण मराठी मध्ये अभ्यास केला तेव्हा आपण अ आ आ म्हणून आपण काय शिकलो? आ आईचा असं आपण म्हणायचो की नाही? किंवा जेव्हा आपण ए शिकलो तेव्हा आपण म्हणायचो ए फॉर ऍपल. असा आपण शब्द लक्षात ठेवला तो. सेम इथेही आपण तसंच करणार आहे. तो हा जो आ आहे हा हा आ पासून काय आला? आई. बघा जॅपनीज मध्ये पण आहे आई, है ना. आपल्या मराठीमध्ये आई. मग आई म्हणजे किती जिव्हाळ्याचा विषय आहे आपल्या सर्वांसाठी. तसा सेम हा आई म्हणजेच याचा अर्थ आहे लव. काय आहे? बोला. आ स्टँड्स फॉर आई. आ आई. आ आई हा. आ आई अँड दॅट इज द मिनिंग इज, काय अर्थ आहे? लव. लव येस. आ आई अँड लव, meaning is love. Then a stands for Aka. बोला. A stands for Aka. आका आ Yes. स्टँड फॉर आका Yes. And Akaचा अर्थ आहे रेड कलर. अ काय? So A stands for आई. A आई. A Aka. आ आई आ अका. Yes. And आईचा अर्थ आहे लव. And अकाचा अर्थ आहे रेड. Got it? हे पण लिहून ठेवलं तरी चालेल. काय लिहायचंय हे बघा इथे दिसतंय, असं लिहा. आई आणि अक्का. आणि आईच्या पुढे अर्थ लिहा लव. आकाच्या पुढे अर्थ लिहा इथे असं रेड. म्हणजे तुम्हाला आ आई लव, आ आका रेड, म्हणजे लिहिताना ते बोलत लिहाल. गॉट इट? जाऊया पुढे. येस. येस. चलो, नेक्स्ट काय आहे आपलं? ई. बघा ई तर खूप एकदा परत सोपं आहे. स्क्रीन दाखव ना. कुठली दाखवू तुम्हाला? आधीची आजची का? प्लीज. ओके ओके. हा हा. ओके दिसते. डन. आकाई हे म्हणजे आका, आई हे आई आकाई हा आका शब्द. आहे. अकाई म्हणजेच रेड आहे. नाही हा. हम्म. आ- आका हे लिहायला म्हणजे सेकंड जो आहे ना नंतरचा शब्द, हा हा. तो कसा म्हणजे हे करायचा, त्याचं कसं हे नाही नाही, स्ट्रोक हे कसे लिहायचंय आहेत? आता तुम्हाला, हेच लिहायचंय. हे बघा जसं आपण ए अच्छा, फॉर तो ऍपल शब्द नाही शिकलो. लिहायचा. येस येस, कारण हे तुम्हाला हम्म, येणार हम्म. नाही ना अजून.
तर आपल्याला फक्त हा अच्छा जो ठीक आहे. रोमाजी मध्ये दिलाय ना तेच लिहायचंय. इथे तुम्ही बघूच नका, हे बघू नका सध्या. तुम्हाला आयडेंटिफाय हा लेटर झाला पाहिजे. आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, तर मला हा ओळखता येतो का. आता जेव्हा आपण बघा ना ए शिकलो, ए फॉर ऍपल आपण म्हणायचो, पण आपल्याला ऍपलची स्पेलिंग येत होती का त्यावेळेस. आपल्याला ए पी आयडेंटिफाय होत नव्हता, एल होत नव्हता, बरोबर ना. आपण जेव्हा लहान मुलांना पण शिकवतो त्यावेळेस पण आपण असं हे नाही करत ना. जसं ए फॉर ऍपल, भले तिथे स्पेलिंग नको येऊ दे, पण तो ऍपल ओळखता आला पाहिजे. आणि हा ऍपल मला हे झालं पाहिजे की ए फॉर ऍपल असं मला बोलता आलं पाहिजे. सेम इथेही तसंच आहे. हा आ स्टँड्स फॉर आई. आई मीन्स लव. आ स्टँड्स फॉर आका. आका मीन्स रेड, रेड कलर. असं. गॉट इट. जाऊया का पुढे. येस. येस. ओके. सो आ नंतर आपला लेटर होता ई. बघितले स्ट्रोक्स कसे आहेत. बघा हा असा हुक्स सारखा, आणि ही लाईन. हा झाला ई. आहे की नाही इझी. बोला माझ्या सोबत ई. 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 येस. ई. असं ठेवायचंय की असं काही नाहीये. काय काय. हे जे दोन स्ट्रोक्स आहेत हम्म. ईचे, थोडेसे अंतर आहे. अं, हा हा किती एवढं अंतर तरी. म्हणजे असं असं काय. काय नाही, एवढं तरी डिस्टन्स पाहिजे. म्हणजे आता हा असा काढला तर इथेच थोडस असा कर्व काढायचा, ब्रॅकेट सारखं. हा ब्रॅकेट या त्याच जवळ ओके. या. असा हा झाला ई. येस. बघा माझे किती झालेत, तुमचे किती झालेत. आणि बोलत लिहिताय ना, आवाज नाही आला मला. ई. ई. जाऊया पुढे. आता ई वरून काय काय ई. येतं ते बघूया. येस. सो ई. ई स्टँड्स फॉर इनू. इथे बघायचंय इनू. हा फक्त ई ओळखता आला पाहिजे. ई स्टँड्स फॉर इनू. आणि इनूचा अर्थ काय आहे, डॉग. सो बोलो मेरे साथ, ई फॉर इनू. ए ई फॉर ई इनू. ई ई ई. फॉर इनू. या. ई ई. फॉर इनू. इनू. ओके. या. अँड ई ई. फॉर. हा बोलो. ए ई फॉर फॉर इनू. हम्म. ई फॉर इफ. इनू. ई फॉर इनू. E for Inu. Inu means dog. ए फॉर इनू. Yeah. And E for Ichigo. E for Ichigo. And Ichigo means तुम्ही हे लिहायचंय. हा. इचिगो मीन्स स्ट्रॉबेरी. बघा आता सीझन येतोय, आला पण असेल है की नाही. सो इचिगो. एक आयडिया सांगते मी तुम्हाला, की तुमच्याकडे जी नोटबुक आहे ना, तिथे काय करा, एक असे कॉलम तयार करा. हम्म. ह्या कॉलम मध्ये तुम्ही इथे काय करणार, अॅनिमल्स नेम, इथे फ्रुट्स नेम, आणि इथे ऑब्जेक्ट्स थिंग्स, असं कॉलम तयार करा. आणि मग जेव्हा आपण हे लेटर शिकतोय ना, जसं ई. ई फॉर इनू, मग हा इनू कुठे जाईल, अॅनिमल मध्ये. मग इथे तो शब्द लिहायचा, हा असा इनू.
म्हणजे तुमचं काय होईल, vocab वाढेल, शब्दकोश तुमच्याकडे तयार होतील. हा काय आहे, फ्रुट्स. सो इथे लिहायचं आहे इचिगो, हा असा लिहायचा. आणि मग तुमच्याही तो लक्षात येईल की ई फॉर इनू, ई फॉर इचिगो, म्हणजे आपल्याला काय होतं आणि इथे थोडस मराठीत अर्थ पण लिहा. गॉट इट? असं केलं ना तर तुमच्याकडे बघा शब्दकोश वाढेल आणि त्याचा उपयोग तुम्ही बोलताना वापरायचं. आणि घरात वापरायचं हे बिनधास्त शब्द, जेणेकरून काय होतं, तुमच्यासोबत घरातले पण शिकतात आणि तुमची ती व्होकॅबरची कमांड छान बसते. लीलाई, जाऊया पुढे. डन. ई फॉर इनू, ई फॉर इचिगो. आणि ई कसा काढला आपण, असा. असं बोलायचं आहे, जसं ए कसं लिहितो तो, ई फॉर इनू, ई फॉर इचिगो, ई फॉर इनू, ई फॉर इचिगो, असं बोलत लिहायचं आहे. म्हणजे तो ई आपला छान पाठ होतो. जाऊया पुढे. हो. येस. मुव्हिंग टू नेक्स्ट. काय होता शब्द, उ. येस, उ. हा एक स्ट्रोक आणि हा असा उ. स्ट्रोक्स, उ. आणि हा थोडासा असा कर्व करून खाली येतो, उ. हा झाला उ. बोला, उ. उ. हम्म. तुम्ही बोललात ना तर कळेल आम्हाला की प्रोनाऊन्सिएशन बरोबर होतंय की नाही, कारण ते खूप महत्वाचं आहे. येस. उ. डन. Yes. येस, उ. सो उ. उ stands for usagi. 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 Yeah. U stands for usagi. Usagi. U stands for usagi. उसागी. आणि उसागीचा अर्थ काय, रॅबिट. मग आपण बघा अॅनिमलचा कॉलम बनवलेला आहे, मग तिथे हा एक रॅबिट पण जाईल. उसागी म्हणजे काय, रॅबिट. उ स्टँड्स फॉर उसागी. देन उ स्टँड्स फॉर उमे. उमे. आणि हे काय आहे, हे जॅपनीज प्लम आहे. इट्स अ नेम ऑफ द फ्रूट. हे एक फ्रूटचं Ume. नाव आहे. या उमे. उ स्टँड्स फॉर उमे. उ स्टँड्स फॉर हा. उसागी म्हणजेच रॅबिट. आणि ऊ कसा काढला बघा, इथेही आहे. आपल्याला हेच ओळखता आलं पाहिजे. आता आपल्याला हे ओळखता नाही आलं तरी चालणार आहे. आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, हा ऊ. ऊ स्टँड्स फॉर उसागी. लिहिलंय का? जाऊया पुढे. तुमचं वॉइस येत नाही. Yes. आता येतोय का क्लिअर आवाज? हो, येतो. या. येस.
U stands for usagi. U stands for ume. चलो ऊ नंतर आता आपण काय शिकतोय? ए. काय आहे हा? ए. काय वाटतं हा ए बघून? आपला इंग्लिश लेटर्स कुठला दिसतोय? Z. येस, Z. झेड. फक्त इथे काय थोडासा हा कर्व आहे आणि हा एक स्ट्रोक आणि हा असा कर्व. असा वर करून खाली घ्यायचा. असा वर गेला आणि मग थोडा खाली घेतला कर्व असा. सो हे काय आहे? ए. चलो बोलत लिहायचं आहे. ए. A. या ए. A. ए. 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 लिहिताय ना? बोला मग, आवाज नाही येते मला. A. ए. A. हम्म. 3 आवाज आले पाहिजे मला. मला 2च आवाज आले. A. या A. A. येस. A. डन. हो झालं. या सो ए स्टँड्स फॉर काय आहे? एन पित्सू. आता तुम्ही लिहिताय ना पेन्सिल, त्याला काय म्हणायचंय? एन पित्सू. Enpitsu. एन पित्सू. Okay. Enpitsu. Pitsu. या एन पित्सू म्हणजेच काय? तुम्ही आता लिहिताय ती पेन्सिल. सो पेन्सिलला आजपासून काय म्हणणार Okay. आहात? एन पित्सू. Enpitsu. या ए स्टँड्स फॉर एन Enpitsu. पित्सू. अँड ए स्टँड्स फॉर एईगा. Eiga. Eiga. ए स्टँड्स फॉर एईगा. एईगा म्हणजे काय? मूवी, चित्रपट, पिक्चर्स. त्याला म्हणायचं जॅपनीज Theater. मध्ये एईगा. नॉट थिएटर, पिक्चर. Okay. थिएटरला वेगळा Okay. शब्द आहे. या सो ए स्टँड्स फॉर एन पित्सू. कारण आपल्याला हा महत्वाचा आहे, हा ए. हे महत्वाचं नाहीये सध्या. ए स्टँड्स फॉर एन पित्सू. ए स्टँड्स फॉर एईगा म्हणजेच काय? मूवी. आणि ड्रॉ कसं करणार? आहे ना इंटरेस्टिंग? मजा येते ना? हो लिहितोय. येस. Itiku. बोर नाही ना वाटत आहे? आता Nahi. नाही. येस, ह्याची प्रॅक्टिस करताना अजून एक करायचं. बघा तुम्ही नर्सरीमध्ये असताना एक मोठे स्क्वेअर लाईन वाली बुक असायची, असेल पण तुमच्याकडे. असे त्याच्यामध्ये हे मोठे मॅथ्स साठी वापरतात, असे मोठे स्क्वेअर्स बॉक्सवाली. आता तुमच्या एरियात किंवा तुम्ही काय म्हणता माहिती नाही मला, पण हे स्क्वेअर, मोठे स्क्वेअरची अशी नोटबुक मिळते. जस्ट ती हो 100 एक हो पेजेसची घ्या. हा आता ह्याच्यामध्ये आपण काय शिकलो? सपोज हा ए शिकलो, तो हा ए काढायचा असा, इथे लिहायचा हा लेटर, असं प्रत्येक पेजवर असं काढायचं आणि हा ए, आणि हा पूर्ण पेज भरायचा बोलत बोलत. ए एन पित्सू. ए एन पित्सू. असा हा तुमचा होमवर्क आहे, हा का? तुम्हाला उद्या सुट्टी म्हणजे परवा क्लास असणार, तर हा, आणि ह्याचे फोटो पाठवायचे तुम्हाला ग्रुपमध्ये, म्हणजे आम्हाला कळेल की कोणी कोणी कसं छान छान अभ्यास करतात.
कारण आपल्याला वाचता येणं खूप ओके. महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला लेटर्स परफेक्ट केले तर तुम्हाला वाचायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सो त्याच्यासाठी हा बेस आपल्याला छान स्ट्रॉंग करायचा आहे. हे लक्षात आलं का? एक नोटबुक घ्यायची 100 पेजेसची, ती ऑलरेडी बॉक्सवाली असते आणि त्यामध्ये हा लिहायचा आणि हे नंतर भरायचं. असं प्रत्येक पेजला करायचंय तुम्हाला. असं प्रत्येक पेज ह्या लेटरने भरलात की तुमचं आपोआप ते जम्प बसत आणि मग आपोआप ओळखता येईल हा ए आहे, हा उ आहे, हा ए, असं. कराल ना? डन ना? येस. येस. चलो. सो बोला बरं. ए स्टँड्स फॉर काय आहे? एनपेत्सू. या. एनपिसू. A stand for एनिका. pencil. And Enpitsu means Pencil. what? Pencil. Pencil. A stands for Stand for E. एगा. eiga. A. हा, Ega. eiga. एगा. eiga. English. आपला इंग्लिश मधला एक एगा. नाहीये. सो डोंट से एग. हा. सो ए स्टँड्स फॉर eiga आणि त्याचा अर्थ आहे एगा. चित्रपट. मूवी. येस. जाऊया पुढे. लिहिलं ना हे? आणि हा एनपित्सू कुठे जाईल? कुठल्या बॉक्स मध्ये जाईल? फ्रूट, ऑब्जेक्ट्स का थिंग्स? ऑब्जेक्ट. ॲनिमल. येस, थिंग्स आणि ऑब्जेक्ट मध्ये. आणि हा eiga कुठे जाईल? Object. येस. थँक्यू तर हे तुमचे शब्द तिथे गेले पाहिजे. सो नेक्स्ट लेटर आहे काय आहे? ओ. काय आहे? ओ. आपला मराठीचा ओ. ओ असा आहे, बरोबर येस. आहे की नाही? आणि हा जॅपनीज ओ आहे. कसा सोप्पा आहे की नाही? बघा, एक, हा एक दुसरा स्ट्रोक्स आणि हा पूर्ण करायचा आणि हा तिसरा स्ट्रोक्स. हा झाला ओ. कशासारखा दिसतो बरं थोडासा? Um, काय के. वाटतं बघून? व व सारखा किंवा म हा हा व सारखा वाटत. आणि म. म. म म आणि व. आहे की नाही? म ला फक्त असं आहे, है ना? येस. सो दिस इज ओ. काय आहे हे? ओ. ओ. या. ओ. येस. लिहिलं होतं का तुम्ही? काय होता हा? ओ. येस. ओ. ओ. ही छोटी लाईन आहे आणि असा क आणि हे स्ट्रोक्स. ओ. जाऊया पुढे. येस. येस. ओ. आता आपण बघतोय ओ स्टँड्स फॉर. ओ स्टँड्स फॉर ओमो. बोला बरं माझ्यासोबत. ओमो. ओ स्टँड ओमो. ओमो. ओमो म्हणजे काय? पोपट. पोपट. या. ओमो. पॅरेट. हम्म. O stands for Omo, parrot. And O stands for Onigiri. ओनिगिरी. या. ओनिगिरी. ओनिगिरी म्हणजे काय? राईस बॉल. ओके. हे जपानी फूड आहे. जसं आपल्या इकडे इंद्रायणी राईस बघा कसा स्टिकी असतो तो. हम्म? त्याच पद्धतीने त्यांचा तिकडचा जो राईस असतो ना
तो तसा असतो आणि मग त्याचे हे बॉल्स आणि तिथे तिकडची ही एक फूड आहे हा राईस बॉल. सो ओके. ओ स्टँड्स फॉर काय आहे? ओमू. ओमो. ओमोचा अर्थ आहे पॅरेट. पॅरेट. या किंवा ओ स्टँड्स फॉर ओनिगिरी. या ओनिगिरी. ओनिगिरी म्हणजेच काय राईस बॉल. राईस बॉल ओनिगिरी. Nice. आणि स्ट्रोक्स आहे ना लक्षात आपण कसा काढलाय. हो. या सो हे दोन्ही शब्द कुठे जातील आपल्या कुठल्या कॉलम मध्ये जातील? एक अॅनिमल मध्ये या आणि फूड मध्ये. येस व्हेरी गुड. बघा किती तुम्ही हुशार आहात तिघीच्या तिघी की त्याने आपले वोवल्स संपले आणि इतके छान तुम्ही पटकन व्यवस्थित केले. सो आता परत एकदा आपण उच्चार आणि त्याचं हे बघूया. चलो बोला. आ आ. ई ई. ई. उ उ. ए ए. ए. ओ. 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 येस परत एकदा. आ आ. आ. ई ई. ई. उ उ. ओ. ए ए. ए. ओ. 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 परत एकदा बोलो. आ. आ. हम्म. आ. ई. ए. ओ. ओ. ए. ओ. ए. ओ. येस ए. ओ. येस वन्स मोर. आ. आ. ई. ई. ओ. उ ओ. ए. ए ओ. ओ. येस वेल डन. बघा आता आपण ती जी स्क्वेअर लाईन वाली बुक केली आपण प्रत्येक लेटर एक एक पेज वर घेतलं बरोबर. असे आपले हे 5 पेज संपले. आता आपण जेव्हा 6व्या पेजवर येणार तेव्हा आपण हे परत असंच एका लाईनीत लिहायचंय. हम्म? म्हणजे ही जी आपली स्क्वेअर लाईन वाली बुक्स आहेत ह्याच्यामध्ये ऑलरेडी हे 5 असतातच. हम्म? मग इथे काय काढला मी काय काढला मी हा एकदम मोठा नाही वाटत आहे. अरे कृतू जरा वाव. 2 मिनिटं थांब. ई काढला देन मी ऊ काढला. हम्म? हा असा कॉलम तयार करायचा आहे आणि ही जी लाईन आहे ना ही पूर्ण ह्या पूर्ण पेज मध्ये हे भरायचंय म्हणजे ही सिक्वेन्स आपली पाठ होते. जसे आपले इंग्लिश मध्ये आपण ओव्हल पाठ केलं होतं AEIOU सेम इथेही तसंच हे ओव्हल्स पाठ करायचे. AEUAO असं लिहायचंच आहे एकत्र. असं असं लिहिलं तरी चालेल पण हा सिक्वेन्स जर पाठ झाला तर आपल्याला इझी जातं. AE उ ए आणि ओ. हे कळलं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये तुम्हाला हे लिहायचंय असं आणि हा सिक्वेन्स पाठ झाला पाहिजे. फ्रायडेला हा पाठ झाला की तुमचा हिरागाना मधला जो काचा 12 खडी आहे 5 खडी आहे ती तुम्हाला इझी जाईल. गॉट इट. गॉट इट. या सो परत एकदा वाचा बरं सगळ्यांनी आ. एकत्र. येस. आ. आ. ई. ई. उ. उ. ए. ए ई. ओ. ओ ओ ए. वेल ओ. डन.
वेल डन, वेल डन. छान. येस. सो अशा पद्धतीने आज आपण वोवल्स शिकलो, है की नाही? सो थँक्यू तुम्हा सर्वांना की तुम्ही हा अभ्यास असा पद्धतीने छान केलात. सो थँक्यूला काय म्हणतो आपण? इथे बघा लिहिलेलं आहे. बोला. अरिगातो अरिगातो गोजाई मास्ता. गोजाई माशिता. हम्म. अरिगातो गोजाई मास्ता असं बोला बरं. arigato. अरिगातो गोजाई माशिता. हा. आणि सेन्सेई म्हणजे टीचरला काय म्हणणार? सेन्सेई. सेन्से. या सेन्सेई. सो थँक्यू टीचर असं पण बोलतो की नाही आपल्या प्रत्येक क्लास नंतर? आपण बोलतो ना टीचरला, मॅथ्सची टीचर आली तिने शिकवलं मग ती जाते तर आपण म्हणतो ना थँक्यू टीचर. तर तुम्ही काय म्हणणार? अरिगातो गोजाई मास्ता सेन्सेई. Arigato अरिगातो gozaimasu. गोजाई माशिता सेन्से. येस. अरिगातो गोजाई मास्ता. सो अरिगातो थँक्यू. गोजाई. हम्म. आणि मीनासान म्हणजे तुम्ही सगळे. जेव्हा आम्ही तुम्हाला मीनासान म्हणतोय म्हणजे तुम्ही एव्हरीबडी, एव्हरीवन असा अर्थ होतो त्याचा. सो थँक्यू सो मच. अरिगातो गोजाईमास्ता मीनासान. सो आजचं आपलं हे सेशन तर कसं वाटलं हे तुम्ही ग्रुपमध्ये कळवा आणि अभ्यासाचा फोटो पाठवायचा आहे. गॉट इट? गॉट इट. येस. चलो. आणि गुड नाईटला काय म्हणणार आपण? ओया सुमिना साय. हे हळूहळू शिकवू. जस्ट मी एक तुम्हाला सांगितलं. सो गुड नाईट. सो ओया सुमिना साय. बोला बरं. ओया सुमिना साय. Oyasu. ओया Oyasu. सुमिना साय. येस. गुड Oyasu नाईट. ओया masai. सुमिना साय. Oyasu masai. येस. ओया आणि मी सुमिना साय. येस. थँक्यू, थँक्यू. आणि अजून एक रिमाइंडर फीसच्या संदर्भात की तुम्हाला बँक डिटेल्स मी पाठवलेले आहेत. त्याच्यात काही आहे का डाऊट्स?